हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल आणि खूप छान पद्धतीने जे आहे ते संक्रांत सेलिब्रेट केली असेल. मी पण जे आहे ते खूप छान पद्धतीने जे आहे ते संक्रांत सेलिब्रेट केलेली आहे. तो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. जर बघितला नसेल तर नक्की चॅनलला जाऊन बघा. आणि तुमच्याकडे हळदी कुंकवाला सुरुवात झाली की नाही, तुमच्या घरी लहान मूल असेल तर त्याची बोरणाची तयारी झाली का, आणि वानामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी आठवतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. माझी पण जे आहे ते खूप छान पद्धतीने संक्रांत सेलिब्रेट झालेली आहे. आणि त्याच्यानंतर ना सोसायटीमध्ये हळदी कुंकू पण होतं, ते पण जे आहे ते आमच्या इकडे हळदी कुंकू झालेले आहे. त्याच्यामुळे ना बरंचसं जो आहे तो घरामध्ये पसारा तसाच ठेवला होता मी, कारण 2 दिवस जे आहेत ते संक्रांतीमध्ये गेले, भोगीचा आणि संक्रांतीचा. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी लगेच जे आहे ते हळदी कुंकू पण होतं. त्याच्यानंतर ना सगळंच जे आहे ते पसारा पडला होता घरात, आवरायला अजिबातच वेळ नाही मिळाला. मग साडी नेसणं किंवा त्याच्या सोबतची लागणारी ज्वेलरी किंवा वेगळं काही असेल ते सगळं सामान जे आहे ते मी वरती काढून ठेवलेलं, ते पण जे आहे ते मला आवरायचं आहे. त्याआधी म्हटलं की सगळं छान असं क्लीन करून घेऊयात. आज आशू जो आहे तो खूप उशिरापर्यंत झोपला होता, त्यामुळे ना अंथरुणं काढायची बाकी होती. आशूचे बाबा सकाळी जे आहे ते लवकर ऑफिसला पण गेलेले. त्याच्यामुळे ना स्वयंपाक वगैरे आता बनवायचा आहे, नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. त्याआधी म्हटलं की क्लिनिंगची सगळी कामं जी आहेत ती आशूला बघत बघत करूयात. हा रूम जरी आवरून ठेवला ना की परत थोड्या वेळानं जो आहे तो इथे पसारा होणारच आहे. म्हणजे आशू आहे ना इथे सगळा जो आहे तो पसारा करत बसतो. म्हणजे त्याची खेळणी जी आहे ती मी त्याच रूममध्ये ठेवलेली आहे, त्याच्यामुळे तिथं पण सगळा जो आहे त्याचा पसारा असतो. आता ही दुसरी रूम आहे, ती पण म्हटलं की लगेच आवरून पण घ्यावी. बेडशीट वगैरे सगळं चेंज केलं होतं मी कालच, ते काही चेंज करायची गरज नाही आहे. पण ना इथं पण जो आहे तो बराचसा आशू पसारा करत बसतो, त्याच्यामुळे ना ही पण रूम जी आहे ती मला रोजच्या रोज क्लीन करावी लागते. आणि कितीही क्लिनिंगची कामं जरी केली ना, आणि घरात जर लहान मुलं असेल ना, तर हे ना किती आवरावं आणि किती नाही हे काही कळत नाही. म्हणजे सकाळी जरी आवरून ठेवलं ना तरी संध्याकाळपर्यंत सगळा पसारा जो आहे तो परत तसाच होतो. म्हणजे आशूला कधी काय खेळावं असं वाटेल ना, काही सांगता येत नाहीत. सगळे खेळणे जे आहे ते काढून ठेवतो, थोडा वेळ जो आहे त्या खेळण्यांसोबत खेळतो, परत मन भरलं की मग तिथून उठायचं, परत दुसऱ्या रूममध्ये जायचं, तिथली थोडीशी जी आहे ते खेळणी काढायची. असंच त्याचं काहीच दिवसभराचं रुटीन असतं. तो जेवढा झोपेल ना तेवढाच काय, तो शांत झोपल्यानंतर पण जे आहे ते त्याची सगळी खेळणी आवरून जरी ठेवली तरी परत उठल्यानंतर ना त्याला ना पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत आणि मग चिडचिड करायला लागतं. त्याच्यामुळे ना मी आता सकाळी केलेला पसारा डिरेक्टली संध्याकाळी झोपल्यानंतरच तो आवरून घेते. तोपर्यंत ना मग तसाच रूममध्ये पडला ना तरी चालेल, पण ना त्याची जी चिडचिड होते ना मग नंतर ती ऐकण्यापेक्षा आहे ना तो पसारा केलेला परवडतो असं मला वाटतं. आणि मी ना 2-3 दिवस झालं मशीन लावलंच नाही, कारण कपडे जे आहेत ते खूप जास्त कमी होते आणि मग तेवढ्यासाठी मशीन लावणं म्हटलं की ते काही पटत नाही. त्यामुळे ना ते कपडे हातानेच वॉश केले होते आणि नंतर मग जे आहे ते एकदमच सगळे कपडे साठवले आणि म्हटलं की आता जे आहे ते मशीन लावावी, कारण थोड्या कपड्यांसाठी मशीन लावायचं म्हणजे ना ते पूर्ण सायकल फिरत राहतं आणि कपडे तर काही थोडेसेच असतात. त्याच्यामुळे ना मी ना हाताने जे आहे ते कपडे वॉश केले होते आणि मग हे सगळे कपडे एकत्र साठल्यानंतर म्हटलं की आता ती मशीनला जे आहे ते हे सगळे कपडे लावावेत. त्याने होतं काय की मशीन पण जे आहे ते 2-3 दिवसातनं एकदा चालतं आणि सायकल पण जे आहे ते मोठं लावायला येतं, त्यामुळे कपडे पण जे आहे ते छान असे निघतात. पण बरं, कपड्यांचं सायकल जे आहे ते झालेलं आहे, म्हणजे मशीनमधून कपडे बाहेर ते वाळून पण निघालेले आहेत. मी मधलं काही शूट केलं नाही. तेवढ्या वेळामध्ये ना माझा पूर्ण स्वयंपाक जो आहे तो झालेला आहे. मी ना तो स्वयंपाक केलेला तुम्हाला दाखवला नाही. म्हटलं की रोज रोज तेच होऊन जातं. किचनचा जो आहे तो सारखा आपला व्हिडिओ असं, म्हटलं की आज वेगळं काहीतरी दाखवावं. त्याच्यामुळे ना आज मी किचनचा अजिबातच काही दाखवणार नाही आहे तुम्हाला. आणि बरेचसे जे आहे ते आज कपडे धुवायला होते, त्याच्यामुळे सायकल पण बराच वेळ चाललं होतं, त्याच्यामुळे स्वयंपाक पण जो आहे तो मी पटकन करून घेतला. आशू पण जो आहे तो मध्ये लुडबुड करतोय, पण त्याला एका जागी छान असं खाऊ दिलेलं आहे, त्याच्यामुळे ना तो हॉलमध्ये असं मस्तपैकी TV बघत बघत खाऊ खातोय असं म्हणेपर्यंत आशू जो आहे तो गॅलरीत आलेला आहे. आता ना त्याची इथे लुडबुड चालू होईल, म्हणजे ना माझं 5 ते 10 मिनिटात होणारं काम आहे ना तर 15 ते 20 मिनिटात करावं लागेल मला. आणि बघा खाऊ खात होता आणि ना पाणी पिण्यासाठी जो आहे तो माझ्याकडे आलेला आहे. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की तू जे आहे ते मला पाणी पाज. त्याला पाणी पाजलं आणि आता म्हटलं की जाऊन खाऊ तरी खा, पण त्याला अजिबातच जे आहे ते खाऊ खायचं नव्हतं. माझ्यासोबत जे आहे त्याला थांबायचं होतं आणि मध्ये मध्ये जे आहे ते लुडबुड करायची होती. म्हणजे माझं काम कसं वाढेल ना एवढं जे आहे त्याचं लक्ष असतं. त्याला किती वेळा म्हटलं ना की जा रे जा, तू खाऊ खा, पण त्याला ना अजिबातच खाऊ खायचा नसतो आणि त्याला ना माझ्या प्रत्येक कामामध्ये जे आहे ती मदत करायची असते. मग म्हटलं की ठीक आहे चला, तुला तर खाऊ खायचं नाही तर मग मला एक जे आहे ते कपडे तरी हातात दे, म्हणजे जेणेकरून मी जे आहे ते हे कपडे सगळे वाळत घालेल. आणि अशी छोटी छोटी मदत जी आहे ती मला तो करत असतो. कधी कधी केली तर खूप छान प्रकारे मदत देखील करतो, नाहीतर मग खूप जास्त कंटाळा आला किंवा चिडचिड करायला लागला तर मग कपडे जे आहेत ते गॅलरीतून खाली पण टाकून देतो. असं 1-2 वेळा झालेलंच आहे. म्हणजे ना मी कपडे वाळत घालताना ना त्याने ना असे कपडे खाली पण टाकून दिलेत. बघितलं ना आता की त्याच प्रकारे जो आहे तो असं करत राहतो. कधीतरी करतो, म्हणजे खूप जास्त चिडचिड करायला लागला की मग असं करतो. आणि काही काही वस्तू पण
लोकांच्या अशा आहेत की त्यांना खाली टाकून देतो पटकन आणि मग आहे ना त्याचं असं म्हणणं असतं की आता खाली चल की त्या वस्तू आणायच्या आहेत म्हणून. म्हणजे ना त्याला खरं तर खाली जायचं असतं आणि आम्ही ना खूप वेळा जो आहे तो खाली जायचं टाळतो. म्हणजे त्याच्या ज्या आहेत त्या वेळ फिक्स केलेल्या आहेत खाली जायच्या, सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला जे आहे ते आम्ही त्याला खाली घेऊन जातो. पण त्याला ना मध्ये आधी पण जे आहे त्याचं खाली जायचं असतं आणि आम्ही त्याला ना खाली घेऊन जात नाही ना, म्हणून मग तो काय करतो की गॅलरीतून ना अशा वस्तू फेकून देतो. म्हणजे जसं की चिमटी म्हणा किंवा त्याचं सँडल असेल किंवा वेगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी, सेल म्हणा किंवा त्याचं जी खेळणी त्याच्या हाताला येतील ती खेळणी घेतो आणि गॅलरीमधून खाली फेकून देतो. आणि मग त्याचं असं म्हणणं असतं की चला आता ती वस्तू खाली गेलेली आहे तर आपण ती वस्तू आणायला जाऊयात. आणि मग ती वस्तू आणायला गेली की मग तो ना अजिबातच वरती यायचं नाव घेत नाही. मग खाली बराच वेळ जो होतो खेळत बसतो. त्यामुळे ना मला हे गॅलरीचा दरवाजा सारखा लावावा लागतो आणि ना मग कपडे वाळत घालण्यापुरता जरी मी हा दरवाजा उघडला ना तर त्याला पटकन जे आहे ते यायचं असतं. आणि तुम्ही हे बघितलं का मी कपडे कसे वाळत घातलेत. म्हणजे ना पप्पांनी येत ना ह्या दोऱ्या मला बांधून दिल्या होत्या जेणेकरून अशी छोटी छोटी कपडे जे आहेत ते वाळत घालता येतील. आणि आशू पण जे आहे त्याचं जास्त डोकावून बघणार नाही, त्याच्यामुळे ना ही सेफ्टीसाठी येत ना अशा दोऱ्या ज्या आहेत त्या पप्पांनी बांधून दिलेल्या आहेत. आणि बरेचसे जे कपडे आहेत ते त्याच्यावरती बसतात देखील, त्याच्यामुळे मला असं काही टेन्शन नसतं. जरी जास्तचे कपडे धुवायचे असतील ना तरी ना असं वाळवण्यासाठी बरीचशी जी आहे ते जागा आहे. आणि असे छोटे छोटे कपडे जे आहेत ते मग तशी मला ना अशा चिमट्यांना लावता पण येतात, जसं की आशूची टकूची असतील किंवा छोटे छोटे रुमाल असले, आशूचे सॉक्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या चिमट्यांना लावता येतात आणि त्याच्यामुळे त्यांचे कपडे उडून पण जात नाहीत. फक्त एकच जे आहे ते असा ड्रॉबॅक आहे की ना गॅलरीमध्ये अजिबातच जे आहे ते ऊन येत नाही. म्हणजे ना गॅलरीचं तोंड जे आहे ते पूर्व दिशेलाच आहे, पण तरी आहे ना सकाळचं थोडंसं जे आहे ते कोवळं ऊन येतं, त्याच्यानंतर दिवसभर अजिबात ऊन जे आहे ते गॅलरीमध्ये येत नाही. तेवढाच काय तो ड्रॉबॅक आहे, बाकीचं सगळं जे आहे ते व्यवस्थित आहे. आणि आज मी तुम्हाला ना कंटिन्यू काम करताना दिसत असेल पण तसं नाही आहे. सकाळी जे आहे ते मशीन लावलं होतं, म्हणजे बराच वेळ जो आहे तो मी सायकल लावलं होतं मशीनचं. त्याच्यानंतर मी जो आहे तो मध्ये पॉज घेतला होता स्वयंपाक करण्यासाठी. स्वयंपाक जो आहे तो पूर्ण केला आणि त्याच्यानंतर मशीन पण झालं होतं. मग म्हटलं की कपडे पण जे आहे ते वाळत घालावीत आणि त्याच्यानंतर कपडे वाळत घातले की लगेच जे आहे ते जेवायला पण घेतलं होतं. म्हणजे जेवण करून सगळं आवरून तयार आहे. आता म्हटलं की ही जी सोफ्याची साफसफाई आहे ती पण लागलीच करून घ्यावी, कारण वेळ मिळत नाही मग नंतर. आणि आशूला पण जे आहे ते मला झोपवायचं आहे. मग म्हटलं की चला त्याच्या आधी हे एक काम करून घेऊयात. आशूला पण जे आहे ते झोपायला बराच वेळ आहे, 15-20 मिनिटात म्हटलं हे माझे कामं होऊन जातील. बघा मी मागे 1-2 व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं देखील असेल की ना इकडे ना कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत, म्हणजे रोडची पण जी आहे ती बरीचशी कामं चालू आहेत. त्याच्यामुळे घरामध्ये एवढी जी आहे ती धूळ येते ना, आणि धुळीमध्ये ना ती बारीक बारीक पावडर असणार ना ती पायाला चिकटते, त्याने ना असं नको नको होतं. म्हणजे पाय ना असे खरखर होतात. म्हणजे बऱ्याच वेळा जरी पाय धुतले ना आणि फरशीवरती चाललं ना तरी ना धूळ जी आहे ती पायाला चिकटते. म्हणजे मी ना व्हॅक्यूम तरी ना आठवड्यात ना आता ना 1 वेळा आधी लावत होते, पण आता ना मला 2 वेळा जो आहे तो घरामध्ये व्हॅक्यूम फिरवावा लागतो. कारण आशू पण जो आहे तो घरामध्ये असतो, खेळतो, हात जे आहे ते फरशीला टेकवत होते, त्याच्यामुळे ना ती धूळ जी आहे त्याला लागते आणि परत पुन्हा एकदा आजारी पडायची खूप जास्त भीती वाटते. त्याच्यामुळे आता मी व्हॅक्यूमनेच जे आहे ते थोडीफार साफसफाई करायला लागलेली आहे. मध्ये मध्ये ना खिडक्या बंद असायच्या, थंडीमुळे ना खिडक्या उघडूच वाटायची ना, तेवढी गार हवा जी आहे ती सुटायची, पण तरी ना घरामध्ये ना धूळ यायची. आणि आता ना 1-2 दिवस झालं थंडी जरा थोडीशी कमी आहे, त्याच्यामुळे आता मी खिडक्या उघडायला लागलेली आहे. कारण घरामध्ये ना थोडी मोकळी हवा पण खेळती राहिली पाहिजे असं मला वाटतं. आणि असं पॅक जर खिडकी असली तरी ना असं सफोकेशन होतं घरामध्ये, त्याच्यामुळे ना मला ना असं नेहमी उघड्या ज्या खिडकी असतात त्या बऱ्या वाटतात. आणि गॅलरीचं पण दरवाजा जे आहे ते मला उघडा ठेवायला खूप छान आवडतं. पण ना आशूच्या भीतीमुळे ना मला तो उघडता पण येत नाही, कारण तो ना बरेचसे खेळणी जे आहेत ते ना अशी भारती टाकून देतो, त्याच्यामुळे भीती पण वाटते. पण ना खिडक्यांचं तसं होत नाही, खिडकीमधून काही तो टाकून देत नाही किंवा त्याचं जे आहे ते पाय तिथपर्यंत पोहोचत पण नाहीत, त्यामुळे ना ती भीती नसते. पण आहे ना धूळ जी आहे ते बरीचशी घरामध्ये येत राहते, कुठून येते काही माहीत नाही. खिडक्या जरी बंद असल्या तरी धूळ येते, त्यामुळे ते नको नको वाटतं नाही ना. सारखी जी आहे ती साफसफाई मला करावीच लागते. म्हणजे जरी म्हटलं ना की आता साफसफाई नको करायला, 1-2 दिवसांनी करू, 1-2 दिवसांनी जरी साफसफाई केली तर मग खूप जास्त जो आहे तो वेळ जातो या कामांमध्ये. मग त्यामुळे ना असं वाटतं की रोजच्या रोज जर ती साफसफाई केली ना मग की मग कमी पण वेळ लागतो. बघा आता एवढ्या खोल्या लोटून झालं ना की मी पटकन जे आहे ते आशूला झोपून घेणार आहे आणि मग माझी जी कामं राहिली असते ना ती करणार आहे. आता काही कामं राहिलेली नाही आहेत, फक्त लादी जी आहे ते पुसायची आणि ही कामं तर मी ना आशू झोपल्यानंतरच करते. आत्ता फक्त जे आहे ते ही कामं आशू झोपायच्या आधीच त्याच्यासोबतच जे आहे ते करून घेतली. त्याला पटकन जे आहे ते झोपून घेणार आहे, म्हणजे ना परत मध्ये मध्ये अशी लुडबुड करणार नाही. आता मी ना एवढ्या खोल्या लोटते ना, आणि त्याला म्हटलं रे एका साईडला जाऊन बस, सोफ्यावरती बस, पण त्याला ना अजिबातच ऐकायचं नाही आहे. मध्येच जे आहे ते नाचायचं आहे, तिथंच ये जा करत बसेल, पण अजिबातच जे आहे ते सोफ्यावरती जाऊन बसणार नाही, असं काहीच नाही. त्याचं चालू असतं. आणि ना आपलं कसं एक कामाची आहे ना लिंक लागलेली असते, आणि त्याच्यावर जर अशी कोणी लुडबुड गेली ना खूप जास्त ना अशी चिडचिड होते.
आणि ती कामं करायला बराच जो आहे तो वेळ पण लागतो. आणि संध्याकाळच्या वेळेला ना मी आशूला ना बाहेर मस्तपैकी खेळून आणलेले. बराच वेळ झाला आता आम्ही ना घरात येऊन बसलोय. स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे, फक्त ना आशूचे बाबा यायची वाट बघतो, म्हणजे ते आलं की ना कसं जेवण पण करता येईल. आणि 1-2 कामं जे आहेत ते मला करायची, म्हणजे भाज्या निवडायच्या आहेत. पण ना आता आशूचे बाबा आल्यानंतर मग आशूला घेतील आणि त्यानंतरच मला जे आहे ते ही कामं करता येतील. आणि हे तुम्हाला आठवलं का, तुमच्या घरात असेलच किंवा ना तुम्ही बरेचसे जे आहे ते रील्स याच्यावरती बघितले असतील. आम्ही पण जे आहे ते पुण्याला गेलो होतो तेव्हा आशूच्या आत्याने ना हे आशूसाठी आणलं होतं. आणि आशू तर काही घालायचं नाव घेत नाही आहे, म्हणजे आम्ही त्याला घातलं पण होतं, पण ना तो लगेचच जे आहे ते काढून ठेवते. मग म्हटलं की चला तो नाही यूज करते, आपण तरी जे आहे ते यूज करावं. आणि ना कसं लहान मुलांसोबतच आपली पण जे आहे ते एक हौसमौज होऊन जाते. आणि मी ते म्हटलं की त्याला ना थोडंसं रेकॉर्ड करावं. त्याला म्हटलं की इकडे मी जे आहे ते ना तुझा ना फोटो घेते. पण ना त्याचं असं म्हणणं आहे की तू जे आहेत ना ते स्नॅपचॅटवाले असे फेसेस येतात ना, ते ओपन करा आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आपण फोटो काढत, असं त्याचं जे आहे ते म्हणणं आहे. पण हे जे मी घातले ना, काय म्हणतात त्याला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हे खूपच छान आहे, म्हणजे ना मला एवढं जास्त आवडलं नाही. हे ना कोणी तयार केले माहीत नाही, पण ना ज्याने तयार केले ना त्याची ना क्रिएटिव्हिटी बघा केवढी छान आहे. म्हणजे याची या गाण्यामध्ये बरेचसे जे आहे ते मी रील पाहिले होते. आणि जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला कळत नव्हतं की हे कसं होतं आहे. पण आत्ता मी घातलेले ना, तर ना मला हे कळतं की अरे ह्याच्यात ना खूप जास्त मजा येते. बघू चला, मी पण 1-2 रील जे आहेत याच्यावरती बनवेलच आणि लवकरच जे आहे ते या पोस्ट करेल. पण ना मला ना खूप जास्त मजा येते. आता नवीन येणार तर मी हे वापरूनच बघणार आहे. आज खूप जास्त कंटाळवाणा दिवस होता आणि दिवसातले ना सगळ्यात शेवटचं काम म्हणजे आता कपड्यांच्या घड्या घालणं. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, म्हणजे आशूच्या बाबांचा फोन आला होता की त्यांना यायला थोडा उशीर होणार आहे. मग त्याच्यामुळे ना मी आणि आशूनं जे आहे ते जेवण करून घेतलेले आहे. तर म्हटलं की ते येईपर्यंत बराचसा जो आहे तो वेळ पण आहे. मग म्हटलं की आता आशूला खेळण्यात काही अर्थ नाही, त्याचा तो खेळतोय आणि आता थोड्या वेळाने तो झोपेल. पण म्हटलं की आपण जे आहे ते आपली कामं करत, म्हणजे दिवसातलं शेवटचं काम जे आहे ते आता इथेच करावं आणि ना आजचा दिवस जो आहे इथेच संपवा. आता आहे ना बऱ्याच कपड्यांचे जे आहे ते घड्या घालायच्या बाकी आहेत. म्हणजे सकाळी जे ते खूप जास्त कपडे धुतले होते, वाळलेले पण आहेत. आता म्हटलं की छान अशा घड्या घालून ठेवाव्यात. आणि ना हा एवढा मोठा आहे ना कपड्यांचा ढीग दिसत होता डोळ्यांसमोर, आणि तो जोपर्यंत ना घड्या घालून ठेवत नाही ना तोपर्यंत ना असं आहे ना कामं केल्यासारखं वाटणार पण नाही. आणि दिवसाचा शेवट जो आहे आता म्हटलं अशा पद्धतीनेच करावा, म्हणजे ना उद्याच्या ना अजिबातच ती कामं जी आहे ती पेंडिंग राहणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी पण जे आहे ते फ्रेश वाटेल आणि पुन्हा एकदा नवीन जोमाने जे आहे ते कामं करायला सुरुवात करूयात. आणि त्याआधी म्हटलं की आशूला थोडीशी वाफ देऊया, कारण त्याला जे आहे ते सर्दी झाल्यासारखं वाटते. आणि ना हे जे आहे आता माझं रोजचं झालेलं आहे. आणि आशू पण जो आहे तो खूप छान प्रकारे हे नेबुलायझरची वाफ घेतो. पण आधी ना अजिबातच वाफ घ्यायला मागत नव्हता, पण ना आता त्याला पण जे आहे ते सवय झालेली आहे. त्याच्यामुळे म्हटलं की त्याला छान अशी त्याला वाफ देऊयात आणि ना त्याला जे आहे ते पटकन झोपी घालूयात. आणि आपण पण जो आहे आता दिवसाचा शेवट इथेच करूयात आणि व्हिडिओचा पण शेवट जो आहे आता इथेच करूयात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.